महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती, माजी पनवेल पंचायत समिती सदस्य, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील यांचा वाढदिवस आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी वल्लभ या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून काशीनाथ पाटील यांना शुभेच्छा दिल्या। पनवेल तालुक्यात संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सगळ्यात आवडता नेता असेल तर काशीनाथ पाटील साहेब आहेत। कारण हे मध्य आणि वरिष्ठ या दोघांचे मधले आहेत ते, त्यामुळे आम्ही सगळ्या जे कार्यकर्ते आहेत ते मनसोक्त त्यांचे आम्ही कुठला भावना असेल ते भावना व्यक्त करू शकतो आपण। काशीनाथ पाटील साहेबांचे जे व्यक्तिमत्व तुम्ही विचारले ते अफाट आहे, ते काय आपण काय असा 2-3 शब्दात वर्णन करू शकत नाही। पण साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना 2029 मध्ये जेव्हा पनवेलमध्ये 2 विधानसभा होतील तर ग्रामीण विधानसभाचे आमदार व्हावे असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाची मी लाख शुभेच्छा देतो। झापणं आहे ना, हे आई वडिलांचं प्रेमासारखे आहे, ते कधी झापतील ना आणि कधी प्रेम करतील तुम्हाला करणार नाही। तर त्यांचे जे मिळून जुळूनचे विषय आहेत ते सगळ्यांचे त्यांच्यावरती प्रेम आहे, कारण त्यांच्या पण लोकांवरती प्रेम आहे। हा जो विषय असतो, प्रेमाचा विषय असतो, हा दोन्ही साईडने असतात। साहेबांच्या कार्यकर्त्यांवर प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांचं साहेबांना अफाट प्रेम आहे। आजचे दिवस तुम्ही बोलले पनवेल तालुक्यामध्ये ते एक सण आणि सोहळा आहे। तुम्ही पनवेल तालुक्यातले प्रत्येक कार्यकर्ते, उरणच्या पासून कर्जत जेवढे लांबचे लोक आहेत ते साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने भेटायला येतात आणि साहेबांना परत मी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। आणि सुरुवातीलाच माननीय काशीनाथ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतोय। आपण म्हटलात की तरुणांना संधी दिली, तरुणांना, प्रौढांना, वृद्धांना प्रत्येकाला सामावून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून काशीनाथ पाटील साहेबांची ओळख आहे। आपण बघतोय की तब्बल 6 वेळा पंचायत समितीचं सभापतीपद, आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे, जनमानसात मिसळून सुखादुःखामध्ये धावणारा माणूस, प्रत्येकाला समजून घेणारा माणूस, अशा पद्धतीची ओळख साहेबांची आहे। आपण बघतोय की विविध कार्यक्रम घडत असताना, घडवून आणत असताना कार्यक्रमांचा केंद्रबिंदू काशीनाथ पाटील साहेब कायम असतात। मात्र ते व्यासपीठावर बसण्यापेक्षा, चेअरवर बसण्यापेक्षा कार्यकर्ता कोण काय करतोय, कार्यकर्त्याची काय भावना आहे, या कार्यक्रमाविषयी लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो। त्याच्यामुळे त्यांना नेता म्हणावं, कार्यकर्ता म्हणावा, खऱ्या अर्थानं लोकांना आवडणारं व्यक्तिमत्व, अजातशत्रू अशी त्यांची ओळख तालुकाभर आहे। आपण सगळी पत्रकार बांधव सुद्धा जाणताय। ओके, आज वाढदिवसाच्या निमित्तानं शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे काम गेले अनेक वर्ष आपण करतोय, ती जीवाभावाची माणसं आपण जी जोडली गेलेली आहे ती गेली 20 वर्षापासून सातत्यानं मला भेटत असतात। खरं तर वाढदिवस म्हणून मी याच्यापूर्वी कधीच साजरा केला नव्हता। पंचायत समितीचा सभापती 15 वर्ष राहिलो, तोपर्यंत हे गुगल, फेसबुक, मीडिया काही नव्हतं, तोपर्यंत माझी तारीखच कुणाला माहिती नव्हती। परंतु या मीडियाच्या जगामध्ये ती तारीख डिस्क्लोज झाल्या कारणानं आज तो वाढदिवस कार्यकर्त्यांच्या येण्यामुळे साजरा झाला। कारण घरी पाहुणे आले तर त्यांचा मान सन्मान, मानपान आपण केला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे चित्र वाढत गेलं आणि सगळ्या क्षेत्रातले लोक सकाळपासून मला भेटायला येतात आणि मग माझं कर्तव्य म्हणून त्यांना चहा, नाश्ता, पाणी करत असतो। पण ज्या कार्यकर्त्यांनी मला आयुष्यभर प्रेम दिलं, सोबत आमच्या राहिला, त्यांच्यासोबत मी कायमच असतो। छोटा मोठा म्हणून मी कुणाकडे पाहत नाही। लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांना तोच मानपान माझ्याकडनं दिला जातोय आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपल्या कृतीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी संधी देता येईल ती संधी त्या कार्यकर्त्यांना मी नेहमी देत असतो। परंतु आज राजकारणामध्ये अनेक गणितं बदलतात, सर्वांना समाधान सर्वांचं करता येत नाही, तरी जेवढं शक्य होईल तेवढं समाधान कार्यकर्त्यांचा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय। आजच्या ह्या दिवसामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मला फोनवर असतील, प्रेस मीडियामध्ये असतील, मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा स्वतः भेटून ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत
त्यांचा सर्वांचा मी ऋणी आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्यासोबत मी कायमच राहीन अशी ग्वाही या निमित्ताने देतोय. आज आपण सारेजण एक माझ्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचेही आभार मानतोय आणि ज्यांनी या उल्लेखनीय कामामध्ये मला नेहमीच हातभार लावला त्यांचा सर्वांचा मी ऋणी आहे. आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी प्रथम पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा पडगे विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांना माझ्या परिवारातर्फे, माझ्यातर्फे, माझ्या वरवली ग्रामस्थांतर्फे मी लाख शुभेच्छा देतो. गोरगरिबांचा हा कैवारी आहे. बघा, आज या पनवेल तालुक्यामध्ये काशीनाथ पाटील म्हणजे हा जमिनीवरला कार्यकर्ता, सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाची उत्तुंग भरारी अशी येऊ आणि भविष्यात आम्हाला पनवेलचे आमदार म्हणून नावारूपाला यावं अशी मी आज भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सदा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.